नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता फेब्रुवारीची सुरुवात झाली की आपण विचार करत असतो की वाळवणीचे पदार्थ आपल्याला कुठले बनवायचे आणि ते कसं बनवायचे. आणि सर्वांनाच आवड असते की आपण खूप सोप्या पद्धतीनं आणि झटपट आणि अगदी परफेक्ट पदार्थ कसे बनवायचे ते पाहण्याची. आता इथं पापड तर तुम्ही पाहिलेला आहे, एकदम कढईभर मोठं झालेलं आहे आणि कढईतून बाहेर सुद्धा येत आहे, इतकं पापड मोठं आहे. आणि हे पापड कसं बनवायचं ते पाहायचं आहे आता. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी काय केलं आहे, तांदूळ जे आहेत ते धुवून थोडंसं आपण हडकायला ठेवतो, म्हणजे की सुकण्यासाठी. आणि सुकल्यानंतर आपण हे गिरणीवरनं पीठ काढून आणलेलं आहे. त्यामधलं ह्या ठिकाणी मी एकच वाटी ह्या ठिकाणी पीठ घेणार आहे. जर तुमच्याकडे खूप मोठी वाळवण्याची जागा असेल तर तुम्ही 1 किलोचे ह्याच मेजरमेंटनं घेतलं तरीसुद्धा चालते. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे इतके भरपूर असे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा आपण पापडखार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला 2 पटीनं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. आता आपण जिरे, मीठ, पापडखार आणि तीळ आपण एकदमच ह्यात टाकलं आहे. बिलकुल आपण तेलाचा वापर केलेला नाही. जर तेलाचा वापर केला तर पापड वास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्षभराच्या साठवणीचे जे पदार्थ बनवतो त्या पदार्थांना तेलाचा वापर जास्त करायचाच नाही. आता ह्या ठिकाणी जिन्नस टाकून झाल्यानंतर उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आणि जे पीठ आपण घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला ह्या उकळीमध्ये आपल्याला टाकून घाटून घ्यायचं आहे, जे की मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुड्या राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता भरपूर असे आपले वाळवणीचे पदार्थ चालू झालेले आहेत. तुम्ही चॅनलवरती येऊन जर पाहिला तर तुम्हाला वाळवणीचे पदार्थ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद तर आपण अगोदरच केलेलं, फक्त पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. चला तर एका जागी आपण पूर्ण पीठ जे आहे ते साईडला करून घेतलेलं आहे कढईपासून. जसे की बालुशाहीचा आकार असतो त्या पद्धतीनं आपल्याला छोटे छोटे चटके बसणार नाहीत. ह्या पद्धतीनं आपण थोडं थोडं पीठ घेऊन आपण ह्याच्यात पूर्ण गोळे जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवलं असेल तर मोठे केलं तरीसुद्धा चालतात, कारण थोडंच पीठ आहे त्यामुळे मी लहान आकारात ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. 1 किलोच्या मेजरमेंटसुद्धा तुम्ही हेच प्रमाण घेतलं तर बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत. परफेक्ट पापड बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते आता बनवून झालेले आहेत. चला तर पुढची आपल्याला तयारी करून घ्यायची. आता ह्या ठिकाणी गॅसवरती एक मोठी कढई ठेवणार आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 गिलास ते 1.5 गिलास आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकून घेतलेलं आहे, किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती आता आपण एक चाळणी ठेवलेली आहे. त्या चाळणीवरती जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे. चाळणी थोडं हलल म्हणून ह्या ठिकाणी प्लेट ठेवून घेतलेली आहे. चला तर सर्व गोळे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे. तांदळाचे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारे हे पापड आहेत. तर ह्या ठिकाणी आता सर्व गोळे जे आहेत ते आपण ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 मिनिटाकरता आपण हे गॅस मीडियम वाफवून घेतलेले आहेत. अगदी छान मऊसर ही गोळे तयार झालेले आहेत, छान वाफरलेले आहेत. ह्या ठिकाणी एक काळजी घ्यायची की गडबड करायची नाही. चांगले वाफरले तर पापड चिरत नाहीत. जर खूप गडबड केलं तर पापड चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या ठिकाणी एखादी अशी स्वच्छ धुवून घेतलेली पॉलिथिन घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे गोळे टाकून दिलेले आहेत. आता काय करायचं, व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. त्याला चटके बसणार नाहीत अशा पद्धतीनं आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार, म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे. त्याला तर अशा पद्धतीनं प्रेस करत करत आपण पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे. अगदी छान मऊसर पीठ तयार झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता पेढ्या एवढ्या आपण आकाराचे गोळे बनवून घेणार. तुम्हाला जितक्या मोठ्या पापडची साईज पाहिजे त्या साईजचे गोळे बनवायचे आपल्याला. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एकाच आकारामध्ये आता सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. चला आता सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि साईडला ठेवलेले आहेत ते आता. आता एखादे असे 2 पॉलिथिन घ्यायचे कट करून आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. फक्त तेलाचा सुरुवातीला एक बोट पुसायचं, नंतर आपल्याला तेल बिलकुल लावायचं नाही. एक खालून आणि एक वरून ठेवून आपण प्लेटने असं प्रेस करायचं. जर जाड पापड ठेवायचे असेल तर तुम्ही इतकंच केलं प्रोसेस तरीसुद्धा चालते. पण खूप पातळ आणि हलके खुसखुशीत पापड होण्यासाठी थोडंसं आपल्याला लाटणाने लाटून घ्यायचे, जे की अगदी पातळ पापड आपले तयार होतात. बिलकुल जितके पातळ केलात तरीसुद्धा हे पापड मोडत नाहीत, कारण पीठ चांगलं तयार झालं की पापड बिलकुल मोडत नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे पापड आपण घरातच वाळवायला ठेवलेले आहेत. बिलकुल उन्हाला ठेवायची सुद्धा गरज नाही. 2 दिवस आपण फॅनला ठेवतो, अगदी छान कडकडीत हे पापड वाळून जातात. आता मी पापड जे आहेत ते घरातच वाळायला ठेवलेले आहेत. आता हे तर सध्या तर मी किचन ओट्यावरच ठेवलेले आहेत. नंतर मी फॅनला ठेवणार आहे.
चला तर पूर्ण पापड आता फटाफट आपण अशा पद्धतीने आता बनवून घेणार आहे. चला तर 1 वाटीचे पापड बनवण्यासाठी मला फक्त 15 मिनिट लागलेले आहेत. हे पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा कोणाची मदतसुद्धा लागत नाही. खूप पटापट हे पापड बनवून तयार होतात. तीळ आणि जिऱ्याची टेस्ट तर अगदी छान अप्रतिम आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. तीळ भरपूर टाका आणि जिरे टाकलं तरीसुद्धा रंग थोडा बदलेल, पण खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि हे पापड खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता पूर्ण पापड बनवून झालेले आहेत ह्या ठिकाणी. किंवा तुमच्याकडं खूप जास्त उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हाला टाकलं तरीसुद्धा चालते. ते 1 घंट्यात पापड हे वाळून जातील. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पापड बनवून झालेले आहेत आणि 1 दिवसाकरता मी हे फॅनला ठेवलेलं होतं आणि थोडंसं उन्हाला 1 तासाभरासाठी आपण उन्हालासुद्धा ठेवून घेतलेलं आहे. जर वाळवणीचे वर्षभराचे पापड उन्हाला ठेवावंच लागतात, नाहीतर पापड जे आहेत ते नंतर जाळ्या लागण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी पापड छान खणखणीत वाळलेले आहेत. आता आपल्याला हे पापड तळून पाहायचे आहे आता. अगदी दुप्पट नाही तर तिप्पट नाही तर अगदी चौपट फुलणारे हे पापड आहेत. तुम्ही भरपूर असे तीळ आणि जिरेसुद्धा दिसत आहेत. अगदी छान सुरेख पापड आपले तयार झालेले आहेत. आता पापड आपण तळून पाहणार आहोत. टाकताच कढईतून अगदी छान बाहेर येणारे पापड आहेत. भरपूर मोठी साईज होत आहे आणि हलके पापड तयार होतात खुसखुशीत. एक वेळेस तुम्ही ही पद्धत जर ट्राय केली तर नेहमी तुम्ही याच पद्धतीनं पापड बनवाल, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी फटकन आपण हे पूर्ण पापड जे आहे ते तळून घेणार आहोत. जर तुम्हाला आणखीन कुठले वाळवणीचे पदार्थ पाहायचे असेल नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा. आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपण अपलोड केलेले आहेत आणि वाळवणाच्या पदार्थाला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि पुढचे सुद्धा पाहून घ्या. चला तर ह्या ठिकाणी एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवेन की किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत ते. आता हे पापड पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसला नसेल की इतके पापड छान आणि घरातल्या घरात आपण बसून हे पापड बनवू शकतो. इतके चविष्ट आणि एक तर खूप सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येणारी ही पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले आहेत. जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता पापड तर तुम्ही पूर्ण पाहिलेले आहेत. किती छान पापड झालेले आहेत आणि एक पापड आता ह्यामध्ये मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. किती खुसखुशीत झालेलं आहे ते. चला तर तुम्हाला पापडावरील साईजसुद्धा लक्षात आलेली असेल. आपलं कच्चं पापड इतक्या लहान साईजचं आहे तर तळल्यानंतर इतकं पापड हे झालेलं आहे. अगदी खुसखुशीत आणि हलके पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ठिकाणी आपण घेतलेली आहे पालक आणि वर्षभरासाठी आपल्याला पालकची टेस्ट जर खायची असेल आणि मस्त जेव्हा पाहिजे जेव्हा घरात पालक नसते तेव्हा सुद्धा आपण हा पदार्थ खाऊ शकतो. चला तर ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, पालक जे आहे ते आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. आता कट करून झालं की आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी कट करून घेतलेली पालक आहे ती आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 कप इतकं पाणी टाकायचं आहे. त्याच कपाने आपण आणखीन 1 कप पाणी टाकलेलं आहे. एकूण आपण ह्या ठिकाणी 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मेजरमेंटने आपल्याला ते टाकायचं आहे. ह्या ठिकाणी ग्लासनं आपण 1 ग्लास इतका आपण हा पालकचा रस टाकलेला आहे. आता परफेक्ट मेजरमेंट आहे, बिलकुल बिघडणार नाही. पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा पदार्थ परफेक्ट बनेल, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी 1 ग्लास आपण पालकचा रस टाकलेला आणि 1 ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकायचे, पाव चमचा आपण पापडखार टाकलेला आणि भरपूर अशा लहान वाटीनं आपण तीळ टाकलेले आहेत. आता मिक्स करून घ्यायचे आणि चांगली आपल्याला ह्याला खळखळ उकळी येऊ द्यायचे. अगदी छान हिरवागार रंगात आपला हा पदार्थ बनून तयार होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ज्या ग्लासनं आपण ह्या ठिकाणी रस घेतलेला होता पालकचा त्याच ग्लासनं आपण ह्या ठिकाणी पीठ घेतलं आहे. पीठ जे आहे ते आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही पापडाचा व्हिडिओ पाहू शकता. तर ह्या ठिकाणी पीठ टाकल्यानंतर आपल्याला ते फक्त घाटून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. गॅस ह्या ठिकाणी आता आपल्याला चालू ठेवायचा नाही. फक्त मिक्स आपल्याला पूर्ण व्यवस्थित पीठ आणि पाणी एकत्र मिक्स व्हायला पाहिजे इतकं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता हे आपण काढून ठेवलेलं आहे. आता हाताला जमल ते आकार किंवा गोल आकार करा किंवा लांबट आकारात करा, कसंही केलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी सोयीप्रमाणे लांबट आकाराचे रोल बनवून घेणार आहे. आता जितके होतील पिठाचे आपण तितके आता रोल बनवून घेऊ सुरुवातीला. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन असे कुठले पदार्थ आवडत असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा.
चला तर ह्या ठिकाणी आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवरती असे आपल्याला पूर्ण रोल बनवून घ्यायचे. आता व्यवस्थित आपण पूर्ण रोल जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत, आपल्याला ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे व्यवस्थित. तर पूर्ण पीठ जे आहे आपण तयार केलं ते पीठ पूर्ण आता संपलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण पूर्ण पिठाचे रोल बनवून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही गोल आकारात बनवून घेतलात किंवा इडली पात्रामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालते. तर आता ही जी आपण चाळणीत रोल ठेवलेले आहे, चाळणी काय करायचं आहे, आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं अगोदरच. पाणी चांगलं गरम झालं, त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायचं आहे, किंवा स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलं तरीसुद्धा चालते. आता एक 5-7 मिनटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं, म्हणजे चांगली वाफ लागली जाईल पिठाला. असं आपण वाफवून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त फुगलेलं आहे पीठसुद्धा. आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एक परात घ्यायचं आणि त्या परातीमध्ये आपल्याला आता हे पूर्ण रोल जे आहेत ते टाकून घ्यायचे. सुरुवातीला फक्त मी तेलाचा थोडा हात पुसलेला आहे, एक थेंबरसुद्धा तेल घेतलेलं नव्हतं. बिलकुल तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण वर्षभरासाठी जे वाळवण्याचे पदार्थ करतो त्याला तेल जास्त वापरायचं नाही, नाहीतर वास येईल. ह्या ठिकाणी हाताला चटके बसतील, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी असं मॅशर घ्यायचं आणि मॅशरनं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की पीठ चांगलं मळलं जाईल आणि एकत्र होईल असं आपण हे पीठ जे आहे ते मॅशरच मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा थोडंसं हात लावण्यासारखं होईल तेव्हा आपल्या हाताने सुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचे. अगदी छान नवीन नेहमीपेक्षा वेगळे आणि खाण्यासाठी चविष्ट आपले हे पापड आहेत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि एक पट नाही तर अगदी चौपट फुलणारे आहेत, कढईमधून सुद्धा बाहेर येते इतकी पापड हे मोठे होतात. 100% गॅरंटीने तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, एकत्र मिक्स झालेलं आहे आणि बिलकुल हे पापड चिरत नाहीत. ही प्रोसेस थोडं 1-2 मिनटं करा, म्हणजे बिलकुल तुमचे पापड चिरणार नाहीत किंवा पापड करते वेळेसुद्धा तुम्हाला अवघड जाणार नाहीत. खूप फटाफट पापड बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी पीठ चांगलं तयार झालेलं आहे. तर पापड कसं बनवायचं ते तुम्हाला आता पुढे मी सांगेनच. ह्या ठिकाणी एकत्र पीठ करून घेऊन आपण परत आता रिकामी करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते पूर्ण काढून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असा गोळा तयार होत असेल तर पीठ चांगलं तयार झालं आहे असं समजायचं. तर आता पीठ एकदम छान मऊ तयार झालेलं आहे. आता पीठ जे आहे ते आपण पूर्ण काढून घेऊ. आता थोडंसं आणखीन आपण मळून घेतलेलं आहे आणि म्हणून आपण पीठ जे आहे ते भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि असा एखादा गोळा घ्यायचा आणि 2 पॉलिथिन घेतलेल्या आहेत. पॉलिथिन मी अगोदरसुद्धा पापडाला यूज केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे ठेवून आपल्याला हे प्रेस करायचं आहे, किंवा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालते, किंवा तुम्ही पुरी मशीननं केला तरीसुद्धा चालते. असेच पापड व्हायला टाकलात किंवा घरातच एखादा पॉलिथिन टाकून तुम्ही हे घरातच फॅनच्या खालीसुद्धा पापड हे टाकू शकता, किंवा हाताने असं प्रेस करत आपल्याला हे मोठं करता येतं. तर ही सोपी तुम्हाला पद्धत वाटत नसेल तर तुम्ही आणखीन एका पद्धतीनं, म्हणजे लाटण्याने आपल्या हलक्या हाताने हळूहळू लाटत आपल्याला हे मोठे करून घ्यायचे. बिलकुल जड जात नाही, कारण पीठ इतकं छान तयार झालेलं असतं की जास्त वेळ लागत नाही. हलक्याच हाताने आपल्याला हे पापड जे आहे ते मोठे करून घ्यायचे. जमेल तितकं आपल्याला गोल आकारात बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी बिलकुल पापड चिरत नाही. जितकं मोठं म्हणेल तितकं पापड हे बनवू शकतो, कारण सगळ्यात मेन ट्रिक म्हणजे पापडाचं पीठ बनण्याचे आहे. जर पीठ चांगलं तयार झालं तर बिलकुल पापड मोडत नाहीत. तर ह्या ठिकाणी आता घरातच फॅनच्या खाली मी हे पापड टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला वरची पॉलिथिन काढून घ्यायची आणि आपण नंतर उलट्या साईडने टाकून आपल्याला असं प्रेस करून आपल्याला ही सुद्धा पॉलिथिन काढून घ्यायचं आहे. बिलकुल पापड मोडत नाही, तर इतके पटकन बनवून तयार होतात. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही हे 50 ते 100 पापड बनवू शकता. इतकी छान पद्धत आहे. तर आता जसं तुम्हाला पहिलं दाखवलं आहे त्याच पद्धतीनं मी आता हे सर्व पापड जे आहे ते पटकन बनवून घेणार आहे आणि वाळायलासुद्धा ठेवणार आहे. आता सुरुवातीला तर मी हे घरातच 1 तासासाठी फॅनखालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा मी हे उन्हात टाकणार आहे. तुम्ही डायरेक्ट टेरेसवर टाकलं तरीसुद्धा चालते. जर माझ्या चॅनल नवीन असलं प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला भेटतील. चला आता तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे की नाही सोपी ट्रिक. खूप सोप्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत आणि परफेक्ट आहेत. मेन पालकचे आहेत. मुलांना तर पहिल्या उशीरच आवडतील किंवा खाऊन पाहिल्यानंतर ते मुलं हट्ट करतील. इतके छान चविष्ट हे पापड आहेत. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पापड नक्की ट्राय करा. तर आता 1 दिवसाकरता आपण हे कडकडीत वाळवून घेतले, चांगले पापड वाळलेले आहेत. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यावर लक्षात येईल की पापड किती पट फुलू शकतात. अगदी चौपट कढईच्या बाहेर येणारे पापड आहेत. नक्की ट्राय करा. तळण्यासाठी कढईसुद्धा कमी पडत आहे, इतके हे मोठे पापड होणार आहे. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलेलं असेल, किंवा तुम्ही खूप छोट्या छोट्या आकारात केला तरीसुद्धा चालते. पाहू शकता अगदी मस्त फर्मने हे पापड जे फुलत आहेत, अगदी हलके आणि खुसखुशीत पापड बनवून तयार झालेले आहेत. ह्या ठिकाणी एक नाही तर मी 4 ते 5 तुम्हाला पापड तळून दाखवलेले आहेत आणि ते किती खुसखुशीत झालेत ते सुद्धा तुम्हाला मी लगेचच तोडून दाखवणार आहे.
अगदी चविष्ट खमंग जिरा, तीळ आणि आपण ह्या ठिकाणी पापड वापरला आहे. अगदी मस्त पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करा. अगदी खुसखुशीत पापड तयार झाले. ते पापडसुद्धा तोडून दाखवलेला आहे आणि पापडसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे घेतले तर 4 शेंगदाणे 1 पापड खाल्लं तर तुम्हाला काहीच खायची गरज नाही. मधल्या वेळामध्ये उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अगदीच छान पर्याय. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे पालक पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.